बैलगाडीचे स्वरर्थ करत केंद्रीय मंत्री नामदार प्रतापराव जाधव यांनी विद्यार्थ्यांना आणलं पहिल्या दिवशी शाळेत। आज मेहकर मतदारसंघातील मौजे मादनी येथे शाळेच्या पहिल्याच दिवशी येणाऱ्या विद्यार्थ्यांना बैलगाडीतून बसून त्यांचं स्वरर्थ करत केंद्रीय मंत्री माननीय नामदार श्री प्रतापरावजी जाधव साहेब यांनी शाळेत आणलं। शाळेत आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देत त्यांचं स्वागत केलं। या प्रसंगी आमदार संजयजी रायमुलकर यांच्यासह पंचायत समिती मेहकर यांचे सर्व अधिकारी, गावातील गावकरी मंडळी उपस्थित होते। 2 महिन्याच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर विदर्भातील शाळेची पहिली घंटा आज 23 जूनला वाजली। शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वागत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी मादनी येथील जिल्हा परिषद शाळेत जाऊन शाळा प्रवेश उत्सव कार्यक्रमाला हजेरी लावली। विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले। गावातून प्रवेश उत्सव दंडी वाजत गाजत करण्यात आले। बैलगाडीतून विद्यार्थ्यांना घेऊन त्यांचे स्वरर्थ स्वतः केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले। शाळेत झालेल्या प्रवेश उत्सव कार्यक्रमात विद्यार्थ्यांना अद्ययावत स्कूल बॅग आणि शालेय गणवेश विद्यार्थ्यांना देण्यात आले। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या पुढाकारातून बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणाऱ्या जवळपास 17,000 विद्यार्थ्यांना या अद्ययावत स्कूल बॅग वाटप करण्यात येणार आहे। त्यांचा शुभारंभ आज जिल्हा परिषदेच्या मादनी शाळेपासून करण्यात आला। शिक्षणाविषयी विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण व्हावी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुद्धा चांगल्या दर्जेदार शैक्षणिक साहित्य मिळावे या हेतूने ग्रामीण भागात शिक्षण घेणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी या स्कूल बॅग वाटप करण्यात येत आहे। ज्या शाळेत शिकलो त्या शाळेतील विद्यार्थ्यांचे स्वागत आज प्रवेश उत्सवाच्या निमित्ताने करण्याचे भाग्य मला मिळालं। जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना अद्ययावत स्कूल बॅग देण्याचे शुभारंभ आज मादनी गावातून सुरू केला आहे, अशी प्रतिक्रिया माध्यमांसमोर बोलताना केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।